याबाबत मिळालेली माहिती अशी की शिवांशू त्याच्या आजीसोबत जात असताना त्याचा टी शर्ट दुचाकीच्या हँडलमध्ये अडकला। यावेळी दुचाकीचा ब्रेक न लागल्याने शिवांशू दुचाकीसोबत फरफटत गेला। यात तो गंभीर जखमी झाला होता। दवाखान्यात नेताना आजी मला लय लागलंय ग, मला सोडून जाऊ नकोस असं तो बोलत होता। त्याचं हे शब्द अखेरचे ठरले। सोलापूरमध्ये गेंटाल चौकात शनिवारी दुचाकीनं शिवांशूला धडक दिली। यात त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती। अपघातानंतर त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल केलं। गंभीर अवस्थेत शिवांशू बोलत होता। त्यावेळी आजीला तो मला सोडून जाऊ नको, मला लय लागलंय असं म्हणाला। रक्तबंबाळ अवस्थेत त्याच्यावर उपचार सुरू होते, पण त्याला वाचवता आलं नाही। शिवांशूच्या मृत्यूनंतर आजीनं केलेला आक्रोश काळीच पिळवटून टाकणारा होता। गंभीर जखमी झालेला माझा नातू उपचार सुरू असताना गेला असं म्हणत आजीनं हंबरडा फोडला। शिवांशूला डोक्यात अंतर्गत रक्तस्राव झाला होता। त्याला खासगी रुग्णालयात प्रथमोपचारानंतर सरकारी रुग्णालयात नेण्यात आलं होतं। सरकारी रुग्णालयात इतर फॉर्मॅलिटी पूर्ण करण्यात वेळ गेल्यानं वेळेत उपचार मिळू शकले नसल्याचं आजींनी सांगितलंय। आजीनं सांगितलंय की मी नातू शिवांशू आणि नात वैभवीला घेऊन सोलापुरात सरस हॉटेल समोर रिक्षातून उतरले। वैभवीला कडेवर घेतलं आणि शिवांशूनं माझा हात धरला। त्यावेळी गंटाल चौकाकडे येणाऱ्या दुचाकीनं शिवांशूला धडक दिली। यात शिवांशूच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे।